नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, जर तुम्ही आधीचा व्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी मार्केटमधून आणलं होतं लिंबू आणि मिरच्या. नाही, दरवाजाला बांधण्यासाठी नाही, तर त्याचं आज आपण करणार आहोत एकदम घाटी स्टाईलमध्ये लोणचं. ऑब्विसली विथ माय मॉमी. तर मंडळी, आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की आय एम अ काइंड ऑफ आईवर निर्भर पर्सनॅलिटी. असो, तर ही घाटावरची एकदम साधी आणि सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले लिंबू आणि मिरच्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या, नंतर त्याचे असे व्यवस्थित काप करायचे. मिरच्या मी जास्त टाकते कारण मला आवडतं तिखट. आणि आता मी ऍड करते लसूण, ते पण ठेचून. तुम्ही न ठेचता सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला स्ट्रॉंग टेस्ट नको असेल तर. स्टेप 1, गॅस चालू करा. स्टेप 2, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाका. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये ऍड करा मोहरी, थोडंसं जिरं आणि बारीक ठेचलेलं लसूण. आणि नंतर आपण ऍड करणार आहोत हळद. पण मंडळी, हळद जास्त टाकायची नाहीये, एकदम मॉडरेट अमाऊंटमध्ये टाकायची आहे, कारण की हळद जर तुम्ही जास्त टाकलीत तर त्याचा कडसरपणा थोडासा जास्त जाणवेल. हळद आपण फक्त फ्लेवरसाठी टाकणार आहोत. चला तर मग आता ऍड करूयात लिंबू, देन मिरच्या, देन जेवणाचं सार, मीठ चवीनुसार. मीठ टाकल्यानंतर आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. फक्त वाफेवर शिजवायचं बरं का मंडळी, काही पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये. साधारणतः 10 मिनिटात तयार होणार हे लोणचं माझ्यासाठी एकदम फेवरेट आहे. या लोणच्याची चव जी आहे ना, ती थोडीशी तिखट, आंबट आणि खारट अशा 3 चवींचं हे मिश्रण असलेलं हे लोणचं आहे. आणि लिटरली मंडळी, फक्त एका फोडणीमध्ये हे लोणचं तयार होतं आणि अगदी मोजक्या इन्ग्रेडियंट्स मध्ये. तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये. म्हणजे बघा ना, तुम्हाला फक्त बाजारातून लिंब आणायचेत आणि मिरच्या आणायचेत आणि घरात असलेलं हे फोडणीचं साहित्य, अँड यू आर ऑल सेट, रेडी टू गो. ते मी याला मीडियम फ्लेमवर 10 मिनटं कुक होण्यासाठी ठेवलं होतं आणि आता हे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. तरी एकदा परत स्टर करून मी परत एकदा ते ठेवणार आहे थोडंसं अजून कुक होण्यासाठी. तर मंडळी, अगदी बनवल्या नाही, पण 1-2 दिवसांनंतर जेव्हा हे लोणचं मुरतं तेव्हा याची टेस्ट एकदम स्ट्रॉंग आणि हे एकदम टेस्टी लागतं. आणि एकदा बनवल्यानंतर गरम गरम तुम्हाला एका पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा एका काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे. आणि जेव्हा ते थंड होईल तेव्हा तुम्हाला हे फ्रीजमध्ये स्टोअर करायला ठेवायचं आहे आणि 2 आठवड्यांच्या आतमध्ये हे संपून टाकायचं आहे. तर मंडळी, फक्त 15 मिनिटांमध्ये आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे, अगदी झटपट पटापट. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय.